दसरा 3.5 मुहूर्तांपैकी एक। दसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत त्या झेंडूच्या फुलांनी। शहराच्या मुख्य बाजारांसोबत गल्ली बोळातही झेंडूची फुले आणि तोरणे दिसतायत। पण बाजारात झेंडू फुलांचा भाव वधारलाय। शेतकऱ्यांकडून 20 रुपये किलोच्या भावाने झेंडूची खरेदी केली जाते। मात्र किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव 80 ते 100 रुपये किलो पर्यंत पोहोचलाय। गेल्या वर्षापासून आज या वर्षी गोंडाले महाग आहे। दरवर्षी आम्ही तोरण 60 रुपये 40 रुपये विकतो, यावर्षी तोरण 60 रुपये मीटर आहे। तोरणचा गोंड्याचा भाव वाढला आहे ना, 100 रुपये किलो। शेतकऱ्यांना पण परवडत नाही आणि व्यापाऱ्यांना पण परवडत नाही। गिरायकांना नेऊन सुद्धा पुढे बाहेर पावसाची परिस्थिती चालू असल्यामुळे त्यांना त्याचे 4 रुपये वसूल करता येत नाही। बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक आहे, पण तरीही शेतकऱ्यांना याचा योग्य मोबदला मिळाला नाहीये। सणासुदीला फुलांची मागणी वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने झेंडूची फुले पिकवली, पण शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे। मुंबई लाईव्ह।